हाय हॅलो नमस्ते, मी वंदना। माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण नवीन काहीतरी पाहूया। भरून कारलं तुम्ही लय वेळा केला असन, पण ह्या पद्धतीने तुम्ही कधीच केलं नसन, तर ही पद्धत तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। हे कारलं तुम्ही जर भरून केला ह्या पद्धतीने तर व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी कारलं कसं बनवते ते। वाटण काढण्याची पद्धत पण नवीन आहे, यापूर्वी तुम्ही कधी बघितलं नसन हे कारलं कसं बनवले ते। ही माझ्या आईने रेसिपी मला सांगितलेली आहे। तर आता आपण पाहूया कारलं मी कशी करते ते तुम्हाला मी दाखवणार आहे। तर मी कारली घेतलेली आहे, ती छान धुवून घेतलेली आहेत। तर मी आता तुम्हाला दाखवते। कारली मी पुढचं मागचं टोक आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि त्याच्या पण शिरा आपल्याला काढून घ्यायच्यात। तुमच्या घरी कोणाला कारलं आवडतं मला नक्की कमेंट करून सांगा। कारलं खूप छान होतं आणि आपल्या शरीराला पण खूप चांगलं असतं कारलं खाल्ल्याने, आणि सगळ्यांना खाऊ घाला। शुगर कंट्रोल राहते ह्या पद्धतीने जर तुम्ही कारलं केलं तर। कारलं मी वाफळून पण घेणार नाहीये। कारलं जर वाफळून घेतलं तर त्यातलं सगळं जीवनसत्व निघून जातं। तर आपण ही कच्ची कारली छान ही कट करून घेतलेली आहे मध्ये, त्यातल्या सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्यात। आणि त्या बिया जाड असल्या तरच काढायच्या, कवळ्या असल्या तर ठेवायच्या बिया, कारण दाताखाली त्या कचकच करतात, म्हणून त्या जाड बिया आपल्याला काढायच्या आहेत। तर अशा पद्धतीने बघा मी सर्व कारल्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत। तुम्हाला दाखवते बघा, आतला गर मी फक्त काढून घेतलेला आहे। सर्व या पद्धतीने गर काढून घ्यायचं आहे कारल्याचा। तर आता आपण हे कारलं आता साईडला ठेवूया आणि मी तुम्हाला आता कारल्यात वाटण आपल्याला काय काय लागतंय ते मी तुम्हाला दाखवते। कांदा घेतलेला आहे एक मी मोठा, कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलं आहे आणि खोबरं घेतलं आहे, थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक टमाटा घेतलेला आहे। तर आता हे आपण बारीक पेस्ट करून घ्यायची आणि मी त्याच्यामध्ये थोडंसं चिंच पण टाकलेली आहे। तर आता ही बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। तर आपली पाहू शकता तुम्ही छान बारीक पेस्ट करून झालेली आहे। चला आता आपण रेसिपी वळूया। तर कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल आपलं छान गरम झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। तर त्याच्यामध्ये मी 1 चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे, 1 चमचा जिरं टाकून घेतलेले आहे आणि 1 चमचा 2-3 पानं मी कढीपत्त्याची टाकून घेतलेली आहे। आणि मसाला घेतला आहे आपल्याला। मसाला कोणता तर मी कांदा मसाला घेतलेला आहे 2 चमचे, मिरची पावडर 1 चमचा घेतलेला आहे आणि गरम मसाला घेतला आहे, बेडगी मिरची पावडर 1 चमचा घेतला आहे, थोडी हिंग घेतलेली आहे। तर हे सर्व मसाले मी तेलामध्ये टाकून घेतलेत आणि जी मी वाटलेली पेस्ट तुम्हाला दाखवली ती त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे। आणि छान मसाला आपल्याला ह्यो परतून घ्यायचा आहे, अगदी तेल सुटस्तवर छान हलवून घ्यायचे। पाहू शकता तुम्ही आपल्या मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे। तर आता आपण हे मिश्रण काय करायचे, चमच्याच्या सहाय्याने गरम गरम आपल्याला कारल्यामध्ये ते भरून घ्यायचे। मी मसाल्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलेलं, तर ते कारल्यामध्ये गेलं पाहिजे ना आपल्या, मग चवेला पण छान लागतं। आणि बाकीचं मी नंतर मी टाकणार आहे कालवणामध्ये। तर ह्या पद्धतीने आपल्याला सर्व कारली छान भरून घ्यायच्यात। खूप छान कारलं होतं, तुम्ही नक्की करून बघा। हे बघा अशा पद्धतीने सर्व कारली मी भरून घेतलेली आहे। तुम्हाला वाटन की आपली रेसिपी झालेली आहे, आपलं कारलं झालं आहे रेडी, पण असं काही नाही, आपली रेसिपी अजून बाकी आहे। तर पाहू शकता तुम्ही आता मी जी कारली भरलेली होती तर ती मी मसाल्यामध्ये टाकून घेतलेली आहे। ती छान परतून घेतलेत मी 1 मिनटं। तर त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं परत मीठ टाकून घ्यायचं आहे आणि
2 ग्लास मी पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये शिजायसाठी। आपल्याला खूप पातळ पण कारलं करायचं नाही, मध्यमच ठेवायचा असा रस्सा थोडा। तुम्हाला जर सुक्की कारली करायची असेल तर थोडंसंच पाणी टाका तुम्ही शिजायपुरतं। मला कसं भाकरी संग चुरून खायला आवडतं त्याच्यामुळे मी पाणी जास्त टाकते। तर तुम्ही पण जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता, पण ह्या पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुम्हाला खूपच आवडेल। तर पाहू शकता आता आपल्या कारल्याला छान कालवणाला उकळी आलेली आहे। तर त्याच्यामध्ये आपण वरून झाकण ठेवायचे, एक 5 मिनिटं कारलं आपलं शिजून द्यायचे आणि त्याच्यानंतर आपण परत 5 मिनिटांनी खोलून बघायचे आपलं कारलं शिजलंय का आपण चेक करूया। पाहू शकता तुम्ही खूप पातळ पण नाही झालं आणि खूप घट्ट पण नाही झालेलं, बरोबर झालंय आपलं कारलं। बघा छान शिजलंय आता, मस्त झालेलं आहे। आणि कुणाला जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। चला आता बाय।